फतवा की राजकारण, सत्य काय आहे जाणून घेऊया. इतिहासातील एक अत्यंत वेदनादायक आणि वादग्रस्त प्रसंग. छत्रपती संभाजी महाराजांना दिलेली अमानुष शिक्षा. पण प्रश्न असा आहे, हा निर्णय नेमका कोणी घेतला? तो फक्त औरंगजेबाचा आदेश होता का? त्यामागे आणखी काही राजकीय आणि धार्मिक कारणे होती. आज आपण या घटनेचा अभ्यास करूया. इतिहासातील नोंदीच्या आधारावर इसवी सन 1689 मध्ये छत्रपती संभाजी महाराजांना संगमेश्वर येथे पकडण्यात आले आणि त्यांना औरंगजेबाच्या छावणीत बहादूरगड येथे आणण्यात आले. मुघल इतिहासकार साकी मुस्तैद खान, मासिर-ई-आलमगीरचे लेखक आणि काफी खान यांच्या लिखाणानुसार औरंगजेबाने संभाजी महाराजांसमोर काही अटी ठेवल्या होत्या. सर्व किल्ले मुघलांच्या ताब्यात द्या, खजिन्याची माहिती द्या, मुघलांना फितूर झालेल्या सरदारांची नावे सांगा. पण संभाजी महाराजांनी या सर्व अटी ठामपणे नाकारल्या. इतिहासातील नोंदीनुसार या नकारानंतर औरंगजेबाने दरबारातील काझी आणि उलेमा यांच्याकडून फतवा मागवला. फतवा म्हणजे धार्मिक आणि कायदेशीर निर्णय. उलेमांनी संभाजी महाराजांना इस्लाम आणि बादशहाचे शत्रू घोषित केले आणि मृत्युदंडाची शिक्षा सुनावली. त्यांच्या मते संभाजी महाराजांनी मुसलमानांवर अत्याचार केले, मुघल प्रदेशात लूट केली आणि इस्लामचा अपमान केला. शरिया कायद्यानुसार ते शिक्षेस पात्र असल्याचे मत दरबारात मांडण्यात आले. औरंगजेब स्वतः अत्यंत धार्मिक आणि कट्टर सुन्नी शासक होता. त्याने त्याच्या कारकिर्दीत इस्लामी कायद्याला राजकारणाशी जोडले. संभाजी महाराजांनी धर्मांतराचा प्रस्ताव नाकारला. ते ह्याच्यासाठी मोठे आव्हान होते. इतिहासकारांच्या मते उलेमांनी दिलेला सल्ला औरंगजेबाच्या स्वतःच्या विचारांशी जुळणारा होता. म्हणजेच हा फक्त धार्मिक निर्णय नव्हता, तर त्यामागे स्पष्ट राजकीय हेतूही होता. काही मुघल सरदार, जे मराठ्यांच्या विरुद्ध युद्धात मोठे नुकसान सोसले होते, तेही संभाजी महाराजांना कठोर शिक्षा देण्याच्या बाजूने होते. त्यांचे मत असे होते की संभाजी महाराज जिवंत राहिले तर ते पुन्हा स्वराज्य उभारू शकतात आणि मुघल साम्राज्यासाठी मोठा धोका ठरू शकतात. म्हणूनच हा निर्णय एका व्यक्तीचा नव्हता, तर सामूहिक राजकीय आणि धार्मिक सल्ल्याचा परिणाम होता. थोडक्यात सांगायचे तर छत्रपती संभाजी महाराजांना दिलेली शिक्षा ही औरंगजेब, उलेमा आणि काही सरदारांच्या सल्ल्याने घेतलेला सामूहिक निर्णय होता. पण इतिहास आजही सांगतो, साखळदंडात असला तरी संभाजी महाराजांचा स्वाभिमान कधीही झुकला नाही आणि म्हणूनच त्यांचे बलिदान आजही स्मरणात आहे. अशाच माहितीसाठी माझ्या यूट्यूब चॅनेलला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा. पुढच्या भागात आपण संभाजी महाराजांबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया.